हॅलो एव्हरीवन मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जालना जिल्हा यांच्याकडून जे कोतवाल भरतीचा जो वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे, ते वेळापत्रक आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला परीक्षेची तारीख असेल, अर्ज करण्याची तारीख असेल किंवा इतर सर्व महत्त्वाचे तारखा यामध्ये देण्यात आले आहेत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहूत मित्रांनो. यामध्ये तुम्हाला एक सांगतो, परीक्षेची तारीख त्यांनी या ठिकाणी 4 ऑक्टोबर अशी सांगितलेली आहे. म्हणजे 4 ऑक्टोबरला आपली परीक्षा होणार आहे. जोरदार तयारी करा मित्रांनो. अजून महत्त्वाच्या तारखा सुद्धा यामध्ये कोणत्या देण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा पाहूयात आपण. हा परिपत्रक आहे मित्रांनो, 25 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला. तर आज रोजीच हा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आहे. परंतु आज मी बाहेरगावी असल्यामुळे उशिरा येऊन घरी आता हा रेकॉर्ड करत आहे मित्रांनो. तर आपण पाहूयात मित्रांनो आता हा परिपत्रक पूर्णतः आपण डिटेल्समध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यासारखे सर्व भरतीचे अपडेट्स आपण या चॅनलवर टाकत असत, तुम्हाला वेळोवेळी हे भेटत जाईल. तर बघू शकतात मित्रांनो, हे जेवढे काही तहसील आहेत जालना जिल्ह्यामध्ये, जसे की जालना असेल, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, अंबड, परतूर, मंठा, या सर्व तहसीलचे जे आहे तर तहसील जे आहेत त्यांच्यासाठी हे सांगण्यात आलेलं आहे यामध्ये, की महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरती बाबतचं हे परिपत्रक आहे. यामध्ये मित्रांनो, जालना जिल्ह्यात एकूण 47 पदे रिक्त आहेत आणि त्यांच्यासाठीची ही तर या ठिकाणी कोतवाल भरतीची जाहिरात काढण्यासाठीच आहे. जाहिरात प्रसिद्ध करून ही पूर्ण जाहिरात आपले जे आहे तर भरती प्रक्रिया करावं यासाठीचं हे परिपत्रक आहे. तर बघू शकतात आता मित्रांनो, आपण डायरेक्ट काय करू तर आपल्या महत्त्वाचा पॉईंट बघू यामध्ये. जसे की आपल्याला वेळापत्रकात कधी परीक्षा होणार काय आहे, तर त्याबद्दलची माहिती घेऊ. आता ही ऑफिशियली या ठिकाणी सांगण्यात आलेले 3 पॉईंट, तर ते सुद्धा बघून घेऊ सुरुवातीला आपण. जसे की बिंदू नियमावली तयार करण्यासाठी 24 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला आहे. आणि त्यानंतर त्यासाठी एक निवड समितीची जी आहे तर समिती गठीत करायची, तर ती 10 या ठिकाणी 10 सप्टेंबर रोजी तयार करायची असं सांगितलंय. आणि पुढचा पॉईंट असं सांगितलंय, की कोतवाल भरतीची जी आहे तर जाहिरात प्रसिद्ध करायचं. तर जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, तर 15 सप्टेंबर रोजी, म्हणजेच 15 तारखेला आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्याची? जालना जिल्ह्याची. तर बाकीच्या जिल्ह्याच्या कधी पाहायला भेटतात आता जाहिराती, तर मित्रांनो लवकरच त्या सुद्धा पाहायला भेटणार आहेत. होऊ शकतं 2-4 दिवस आधी भेटेल पाहायला जाहिरात किंवा नंतर, पण ह्याच फेजमध्ये आपल्याला ती सुद्धा जाहिरात पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही तयारीत राहा मित्रांनो. वेळेचं काय 2-4 दिवस मागे पुढे होत राहतात. फक्त आपण आपल्या तयारीत पाहिजे. सांगण्याचा अर्थ अभ्यास जोरदार असू द्या. तर पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघूत आता. अर्ज दाखल कधी करायचा आपल्याला? अर्ज मित्रांनो 16 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे. आता हा अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे या ठिकाणी म्हणजे हे तर आपल्याला अर्ज दाखल करायचा असं यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. याआधी जी आपण अर्ज केला आतापर्यंत सुद्धा जे कोतवाल भरतीसाठी, तर ते ऑफलाईन पद्धतीनेच या ठिकाणी आपल्याला मागविण्यात आलेले आहेत अर्ज. आता हे पहिलीच वेळ असणार आहे, की ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज सादर करणार आहोत. तर ही एक महत्त्वाची बाब आपल्या लक्षात असू द्या मित्रांनो. पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघू शकता तुम्ही. लेखी परीक्षेसाठी पात्र किंवा अपात्र उमेदवारांची यादी 30 सप्टेंबर रोजी आपल्याला ही यादी पाहायला मिळणार आहे. तर एकदा परत बघू शकता तुम्ही. जाहिरात प्रसिद्धीची दिनांक 15 सप्टेंबर, अर्ज करण्याची दिनांक 16 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर ह्या कालावधीत अर्ज सादर करायचा. त्यानंतर आपण पात्र आहोत की अपात्र आहेत, म्हणजेच लेखी परीक्षेसाठी आपण जे आहे तर पात्र आहोत की अपात्र आहे हे आपल्याला 30 सप्टेंबर रोजी कळणार आहे फिक्समध्ये आपल्याला. आणि पुढे बघू शकता तुम्ही, हॉल तिकीट ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र पोस्टाने प्राप्त झालेले नाहीत, अशा उमेदवारांना तहसील कार्यालयातून प्रवेश देणे. तर ते कधी भेटणार आहेत? 1 ते 3 तारखेदरम्यान आपल्याला हॉल तिकीट सुद्धा भेटणार आहेत. 1 ते 3 ऑक्टोबरच्या दरम्यान मित्रांनो. आणि लेखी परीक्षा, आता हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, लेखी परीक्षा आपली 4 ऑक्टोबर या रोजी होणार आहे मित्रांनो. किती? 4 ऑक्टोबर. आता त्याचा वेळ सुद्धा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे, सांगितलेला आहे. सकाळी 11 ते 12:30 दरम्यान आपली ही परीक्षा असणार आहे मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर 1 तासाचा या ठिकाणी पेपर घेण्यात आला होता, परंतु यामध्ये 1.5 तास का दिला ह्याच्याबद्दल मी सुद्धा अजून खात्रीशीर नाहीये. तर हे हे पण आपल्याला यामध्ये लगेच कळणार आहे, लवकरच कळेल मित्रांनो.
की हे 1.5 तास कशासाठी आहे या ठिकाणी, किंवा होऊ शकतो अर्धा तास आधी ते आपल्याला जे हे तर बोलवतात, जे जे परीक्षेच्या आधी जी काही कार्यवाही असते त्यासाठी, जसे की बायोमेट्रिक वगैरे हे ते ओळखपत्र ते 1 तासात हा पेपर होऊ शकतो. तर पुढे बघू शकतात मित्रांनो तुम्ही. हां, आता पुढचा पॉइंट आपल्याला प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करणे म्हणजे फर्स्ट आन्सर की आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे? 5 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. पेपर कधी झाला आपला? 4 ऑक्टोबरला. लगेच 5 ऑक्टोबरला आपल्याला काय आन्सर की म्हणजेच आपण कोणते प्रश्न कसे सोडले, काय आहे याच्याबद्दल म्हणजे चुकीचे सोडले का करेक्ट हे सुद्धा किती तारखेला? 5 तारखेला. बरोबर. आता पुढचा पॉइंट बघूत आपण. आपली जी प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर काही आक्षेप जर असेल आपले, तर त्याच्याबद्दल आपण आक्षेप नोंदवायचा कालावधी देण्यात आला आहे. तर ते 6 ते 7 या दरम्यान आपल्याला असणार आहे. 6 ते 7 तारखेच्या दरम्यान आपल्याला ऑक्टोबरच्या आपला आक्षेप नोंदवायचा आहे. जसे की सांगण्याचा अर्थ, आपल्याला एखादा प्रश्न वाटत असेल की बाबा ह्याचं हाच उत्तर पाहिजे होता किंवा हा पाहिजे होता किंवा हा प्रश्नच चुकीचा ह्याला रद्द करा. तर हे जे आपलं मत मांडायचं आहे, तर ते आपल्याला कधी मांडायचं आहे? 6 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या मध्ये मांडायचं आहे मित्रांनो. तर पुढे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला 8 तारखेला काय भेटणार आहे? तर अंतिम उत्तर तालिका म्हणजेच फायनल की भेटणार आहे आपल्याला. फायनल की कधी भेटणार आहे? तर 8 ऑक्टोबर रोजी आपल्याला भेटणार आहे. आता 9 ऑक्टोबरला काय असणार आहे मित्रांनो? लेखी परीक्षेतील गुणवत्ता क्रमानुसार पात्र उमेदवारांची अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर तात्पुरती यादी प्रसिद्ध होणार आहे आपली 9 ऑक्टोबरला. लगेच मग मित्रांनो 10 ऑक्टोबरला काय असणार आहे? मूळ कागदपत्रांची पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं 10 तारखेला होणार आहे. बरोबर. आता 10 आणि 11 तारखेला या ठिकाणी DV सांगण्यात आलं आहे 10 आणि 11 तारखेला. त्याच्यानंतर अंतिम निवड म्हणजेच फायनल मेरिट या ठिकाणी फायनल सिलेक्शन यादी कधी असणार आहे? तर 12 ऑक्टोबर रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर 14 ऑक्टोबरला हे तर वरी जिल्हा अधिकाऱ्याला हे तहसीलमधून हे बद्दलची माहिती देणार की आम्ही ही भरती पूर्णतः राबवली. कोणते कोणते उमेदवार सिलेक्ट झाले त्यांचं नाव सुद्धा यामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी 14 तारखेला आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहेत. म्हणजे ही आपली भरती प्रक्रिया कधी? तर 14 ऑक्टोबरला या ठिकाणी पूर्णतः संपणार आहे. तर 14 ऑक्टोबरपर्यंतच आपल्याला या ठिकाणी जॉइनिंग लगेच आपल्याला 15 ऑक्टोबरला भेटून जाईल मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात किती फास्ट पद्धतीने ही या ठिकाणी जे तर जाहिरात किंवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहा मित्रांनो, लगेच आपल्याला अर्ज करण्यासाठीचा कालावधी, त्याच्यानंतर लगेच आपण अपात्र का पात्र, लगेच परीक्षा झाली की त्याच्यानंतर फर्स्ट की सेकंड की आपल्याला काय आक्षेप असेल ते नोंदवा. इतक्या फास्ट ही भरती प्रक्रिया आहे मित्रांनो. तुम्ही अवश्य हे फॉर्म भरा. आणि हे जे आहे ना मित्रांनो, घरी गावाच्या ठिकाणी समजा आपल्या तहसील कार्यालय किंवा स्थानिक एरियामध्ये राहून आपण ही नोकरी करू शकतात. याची जी पगार भेटती ती खूप चांगली आहे. 15,000 रुपये घरची भाकर खाऊन 15,000 पुरतात मित्रांनो. आणि सोबतच तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो की तुम्ही हे नोकरीला लागले ह्याचा अर्थ तुम्हाला हेच आयुष्यभर नाही करायचं. तुम्ही अभ्यास सुद्धा करू शकतात मित्रांनो. अभ्यास करून तुम्ही पुढे तुमचं जे काही ड्रीम असेल, ध्येय असेल, तुम्ही ते स्वतःच्या जीवावर ते ध्येय गाठता येतं मित्रांनो बिलकुल. याची जी हे तर आपल्याला आर्थिक एक सपोर्ट म्हणून ही नोकरी करायची फक्त. असं कुठंच नाही की हे ह्याच्यावरच समाधान मानायचं नाही. ही नोकरी करता करता आपल्याला अभ्यास करायचा, अभ्यास करून पुढे लागायचं मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही हे फॉर्म भरा असं माझं तुम्हाला वैयक्तिक सल्ला असेल. सॉरी. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. याबद्दलची सर्व माहिती आपण या YouTubeच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू. सोबतच इतर जिल्ह्याचे जे काही अपडेट येतात आपल्याकडे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू आपण. आणि महत्त्वाचे प्रश्न असतील, प्रश्नपत्रिका असतील ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम करतो मित्रांनो मी. तर भेटूयात मित्रांनो लवकरच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.